आता माझा डी मध्ये SYB म्हणून मी तो सिलेक्ट करणार. तो ओपन केल्यानंतर इथे मी माझं फाईल नेम देणार. आता मी फाईल नेम add1 देते. हे add1 दिल्यानंतर याला सेव्ह म्हणायचं. सेव्ह म्हटल्याबरोबर तुम्हाला हे ओपन होतं. हे काय तर सगळे वेगवेगळ्या कंट्रोलर्सच्या कंपनीत आहे ज्यांनी वेगवेगळे सिरीजचे कंट्रोलर तयार केलेले. त्याच्यातला आपण चूज करतो ॲटमेल. ॲटमेलमध्ये पण आता हे ॲटमेलचे एवढे कंट्रोलर आहेत, सगळे वेगवेगळे कंट्रोलर्स इतके अवेलेबल आहे ॲटमेलचे स्वतःचे. त्यात फक्त आपल्याला कोणता घ्यायचा आहे AT89C51. AT89C51. आता हाच कंट्रोलर का घेतोय आपण, कारण याचे फीचर्स आपण जो 8051 शिकतो त्याच्याशी पूर्णतः मॅच होतात. म्हणजे 32 इनपुट आउटपुट लाईन्स आहेत त्याच्यात, नंतर 2 टायमर्स आहेत, 6 इंटरप्ट्स आहेत, रॅम साईज तिथं 128 बाईट आहे, रोम साईज 4 KB आहे. जर बाकीचा दुसरा एखादा कंट्रोलर बघितला तर त्याचे फीचर्स पूर्ण बदलतात. इथं बघा त्यांचे फीचर्स. इथं कंट्रोलर जो आहे तो USB चा आहे. नंतर इथे जो आहे रॅम जी आहे ती जवळजवळ 2304 बाईट आहे. नंतर रोमची साईज पण जी आहे ती 64 KB आहे. 4 KB वेगळी अजून फ्लॅश मेमरी पण येतात. ओके, 16 बाईट 2 टायमर्स आहेत. इथं जे सिरियल पोर्ट आहेत ते 3 टाईपचे आहे. आपला फक्त UART इथं 3 आहे, म्हणजे आपल्या याच्याशी मॅच होत नाही. त्यामुळे आपला मॅच होणारा कोणता आहे AT89C51. हा क्वेश्चन एक्सटर्नल विचारतात ना, तुम्ही हा का चूज केला आहे. त्याचं रिझन हे आहे की आपल्या जो आपण स्टडी करतोय 8051 त्याच्याशी मॅच होणारा हा एकमेव कंट्रोलर आहे ह्या सिरीजमधला. त्यामुळे आपण तो घेतो. हे दोघं सिलेक्ट करणार. हे दोघं सिलेक्ट केल्यानंतर याला ओके म्हणायचं. यस म्हणणार, यस म्हणणार. त्यानंतर हे सगळ्या प्रोसेस केल्यावर इथं टार्गेट क्रिएट होतं. एवढी प्रोसेस केल्यावर टार्गेट येतं. ठीक आहे, हे टार्गेट नाव दिसलं आता इथे. त्यानंतर हे न्यू म्हणायचं इथे. ह्या न्यूला इथं आल्याबरोबर पहिल्यांदी फर्स्ट इन्स्ट्रक्शन टाईप करून टाकायची. प्रत्येक असेंब्ली लँग्वेजला फर्स्ट इन्स्ट्रक्शन ORG00H आहे. सी लँग्वेजमध्ये हॅश इन्क्लूड आहे ORG00H. हे केल्यावर इथं सेव्ह म्हणायचं. सेव्ह एक तर ह्या इथनं करता येतं, कंट्रोल एसने पण करता येतं, किंवा फाईलमध्ये पण ऑप्शन आहे. 3 ऑप्शन आहे, कोणताही तुम्ही चूज करू शकता. इथं फाईलमध्ये जाऊन सेव्ह, किंवा ह्या इथं सेव्ह आहे, किंवा कंट्रोल एस. मी आता हे चूज केलं. चूज केल्याबरोबर तुम्हाला परत एक विंडो ओपन होते. ही ओपन झाल्यानंतर इथं आपलं फोल्डर नेम आहे का आधी चेक करायचं. आहे माझं फोल्डर नेम. मग मी इथे आता माझ्या पहिल्या फाईलला मी जेव्हा पहिल्यांदा सेव्ह केली होती ही फाईल, त्यावेळेस मी नाव काय दिलेलं आहे add1. मी सेम नाव देणार. नावात चेंज करायचा नाही, कॅपिटलचं स्मॉल नाही, स्मॉलचं कॅपिटल नाही, काहीच चेंज करायचं नाही. ॲज इट इज टाईप झालं पाहिजे. आणि त्यानंतर असेंब्ली लँग्वेज, आता सुरुवातीचे आपले इनिशियल प्रोग्राम असेंब्ली लँग्वेजचे, तर ते .asm ने सेव्ह करायचे. नंतरचे इंटरफेसिंगचे प्रोग्राम आपले C लँग्वेजचे, त्यावेळेस .c वापरायचं आहे. आता आपण कोणता वापरणार आहे .asm हे वापरणार. आणि ASM जरी तुमचं फाईल नेम कॅपिटल असेल तरी ASM नाव कंपल्सरी डॉट नंतरचं स्मॉल लेटरमध्येच पाहिजे. तुम्ही फाईल नेम कॅपिटल देऊ शकतात पण .asm कॅपिटल देऊ शकत नाही. ह्या सिली मिस्टेक इतक्या करतात की नंतर प्रोग्राम रनच होत नाही पोरांची. आणि मग कुठं मिस्टेक आहे ते डिबगिंग करायला मला फार वेळ लागतो. अगदी इनिशियल स्टेजपासून ते डिबग करत बसावं लागतं. .asm असतं, याला सेव्ह करणार. हे सेव्ह केल्याबरोबर इथं तुमचा कलर चेंज होतो. ओके, आता फर्स्ट प्रोग्राम आपण ॲडिशनचा घेणार आहे. ॲडिशनच्या प्रोग्राममध्ये आता तुमचे जनरली फ्लो चार्ट असतो कोणताही प्रोग्राम म्हटलं आपण तर. आता असेंब्ली लँग्वेजचा प्रोग्राम घेतोय तर स्टार्ट पहिलं येणार. स्टार्टला आपण कोणतं इंडिकेशन वापरतोय ORG. ओके, त्यानंतर पहिला डेटा जो आहे म्हणजे फर्स्ट नंबर आपण कशात घेणार, अर्थमॅटिकच्या एका रजिस्टरमध्ये. ए रजिस्टर कंपल्सरी यूज करतो आपण. मग फर्स्ट नंबर इन रजिस्टर ए. सेकंड नंबर दुसऱ्या रजिस्टरमध्ये घेणार. सेकंड नंबर इन रजिस्टर बी. आणि त्यानंतर ह्या दोघांची काय करणार तर ॲडिशन करणार. आता हे वेगवेगळे ब्लॉक्स का घेतो रे आपण. एक प्रोसेस बॉक्स असतो. हे काय ऑपरेशन. आता मे बी माझंही चुकत असेल.
डेटा बॉक्स एक्स असतो. हे आपल्या याच्यात आपण डिक्लेअर करतो, याच्यात ॲडिशन याच्यात करतो. हां, ते ऑपरेशन बॉक्स हा असणार आहे आणि हा ॲक्च्युअल असा असणार आहे, याच्यामध्ये आपण डेटा घेतोय. बरोबर आहे. हे असे असते. आणि डिसिजन बॉक्स अजून वेगळा असतो आपला. बरोबर. डायमंड. बरोबर. आणि मग हा प्रोग्राम इथं आपला एंड झाला. एंड. ओके. स्टॉप किंवा त्याला स्टॉप म्हणतो आपण. हां, ॲक्युमुलेटरमध्ये. मग आता तेच एकच. हां, आता इथे काय होतं, ॲक्च्युअलमध्ये असेंब्ली लँग्वेजमध्ये काय होतं की पहिला डेटा आपल्याला एमध्ये घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी इन्स्ट्रक्शन काय असते, मूव ए कॉमा. डेटा आता तुम्ही काहीही घेऊ शकतात. आता मी इथं 07 घेतला एच. एमध्ये मला 07 हवा आहे, बीमध्ये मला 09 हवा आहे एच नंबर. ह्या दोघांची ॲडिशन काय होणार, 9. 7 आणि 9ची ॲडिशन किती होईल, 16 येईल ना. 16 म्हणजे काय, 0F. मग हे मूव इन्स्ट्रक्शनने पहिला डेटा जाणार. आता डेटा जर असेल तर त्याला हॅशने घेतो. एमध्ये पहिला डेटा म्हणजे काय, 07H. परत आपल्याला दुसरा डेटा जो आहे बी, तो घ्यायचा आहे. बीमध्ये हॅश 09H. इथं स्टार्टला आपण काय म्हणणार, ORG 00H. हे इनिशियल मेमरी लोकेशन असतं. त्यानंतर ह्या दोघांची ॲडिशन होणार, ॲड ए कॉमा बी. आणि लास्टला काय येणार, एंड. एवढा स्मॉल प्रोग्राम, 8 बिट ॲडिशन. ओके, ते करूनच दाखवतो. इन्स्ट्रक्शन सेट झाले. हां, ह्या इन्स्ट्रक्शन ह्याच आपल्याला शिकायच्या आहेत. आता ह्या शिकायच्या बाकी आहेत, म्हणून मी अगदी सिम्पल प्रोग्राम घेतला आहे. ॲक्च्युअलमध्ये ह्याच इन्स्ट्रक्शनमध्ये 7 व्हरायटी आहेत. म्हणजे ही जी मूव इन्स्ट्रक्शन आहे ना, ह्याच इन्स्ट्रक्शनला 7 व्हरायटी वेगवेगळ्या, 7 डिफरंट टाईप्स आहेत. ते आपल्याला त्या इन्स्ट्रक्शन सेटमध्ये शिकायचे. आता इनिशियली फक्त आपण तुम्हाला समजेल ह्या लँग्वेजमध्ये शॉर्ट प्रोग्राम घेतला. ओके, आता याला काय म्हणणार, पहिला डेटा घेणार आहे आपण मूव. आता ह्या इथे तुम्ही एक तर कॅपिटलने सुरुवात केली ORG पासून, तर शेवटपर्यंत कॅपिटल पाहिजे. जर स्मॉल लेटरने सुरुवात केली तर शेवटपर्यंत स्मॉल लेटर पाहिजे. बदल नको. कॅपिटल पण चालतात, स्मॉल पण चालतात. आणि ते मोठं होईल का थोडं, नाही रे, नाही होत का? हे काही हे नाही आहे. मॅग्निफायर आहे ना काहीतरी वरती, मॅग्निफायर नाही आहे, तो डिबगर आहे. अच्छा. हे कॉमा हॅश 0 काय घेतला मी डेटा, 07H. एंटर. बी कॉमा हॅश 09H. एंटर. ॲड ए कॉमा बी. एंटर. एंड. आता हा प्रोग्राम माझा कंप्लीट झाला. याला एकदा परत मी सेव्ह करू. सेव्ह केल्यानंतर टार्गेट जे आहे ते इथं प्लस साईन दिसतंय, या प्लस साईनला क्लिक करायचं. इथं सोर्स ग्रुप येतो, परत त्याच्या पुढे प्लस साईन असतं. या प्लस साईनला परत क्लिक करायचं. हे जे काही फाईल येते हिला राईट क्लिक करायचं आणि तिला रिमूव्ह करून टाकायचं. स्टेप्स रिपीट केल्या की होऊन जाते प्रॅक्टिस. सोर्स ग्रुप नंतर म्हणजे त्याच्यावर क्लिक करायचं. हां, सोर्स ग्रुपला म्हणजे ॲक्च्युअली नाही, ते काय आलं होतं आता, हे सोर्स ग्रुप आहे ना, त्याला क्लिक केलं की हे स्टार्टअप येतं .as. हे प्रत्येकाला येतं. त्याला राईट क्लिक करून ह्या फाईलला रिमूव्ह करून टाकायचं आणि त्यानंतर परत सोर्स ग्रुपला डबल क्लिक करायचं. आता SYB दिसतोय आपला, याच्यात आपला असेंब्ली लँग्वेज फाईल आहे. C लँग्वेज नाही आहे सध्या, त्यामुळे ASM सोर्स फाईल म्हणायचं. ते म्हटल्याबरोबर आता मी या पोरींना करून दाखवलेली ॲड फाईल पण दिसते माझी आणि तुमच्यासाठी घेतलेली ॲड1 पण दिसते. मला ॲड1 घ्यायची, ती मी घेणार, ॲड करणार. ॲड केल्याबरोबर इकडं नाव येतं तिचं आणि मग याला क्लोज करायचं. ओके, एवढ्या स्टेप्स आल्या लक्षात. त्यानंतर याला कंपाईल करायचं. हे ट्रान्सलेट म्हणजे काय, कंपाईल आहे. म्हणजे हा असेंब्ली लँग्वेजचा बायनरी कोडमध्ये कन्व्हर्जन होतं. ओके, इथं तो कन्वर्ट झाला. कन्वर्ट होताना एरर नाही आहे. जर आपला सिंटेक्स एरर राहिला तर तो इथं दिसतो. आता मी एक विचारू का, 1 मिनिट. ते जे @ASM आहे ना, ते तुम्ही कसं तिथं आणलं ते एक वेळेस सांगता का? हां, तेच. इथे जायचं. कुठे? हे सोर्स ग्रुप आहे ना, हां, याला डबल क्लिक करायचं. ओके. आणि तिथून SYBSC तुमचं जे फोल्डर असतं ना ते घ्यायचं. हां. इथं फाईल आपली ASMची .c फाईल दिसते इथे, पण आपल्याला ASMची हवी, त्यामुळे हे ASM सोर्स फाईल म्हणायचं. मग तुमचे नावं दिसतं. आता तुमची ॲड होती त्यावेळेस ती घेतली. आता यांची ॲड1 आहे ना, ती घेतली, ती इथे येईल.
तिला इथं सिलेक्ट करायचं, ॲड आणि क्लोज. ओके. आता याला कंपाईल केला, त्यानंतर बिल्ड करणार. एक मिनटं, ह्या 3 प्रोसिजर होण्याच्या आधी अजून एक प्रोसिजर आहे. म्हणजे कंपाईल करण्याच्या आधी प्रोजेक्टवर जायचं. इथे ऑप्शन फॉर ग्रुप सोर्स येतं, याला सिलेक्ट करायचा. ऑप्शन फॉर टार्गेट. इथली जी फ्रिक्वेन्सी आहे ही 12 करायची. आपण 12 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी कन्सिडर करतो. आणि आउटपुट जे आहे ना ते इथं क्रिएट हेक्स फाईल म्हणायचं आहे. आणि ते झाल्यावर इथे ओके म्हणणार. आणि त्यानंतर हे 3 ऑप्शन दाबायचे, बिल्ड, त्यानंतर ट्रान्सलेट, बिल्ड आणि रिबिल्ड दाबल्यानंतर जोपर्यंत तुमचं क्रिएटिंग हेक्स फाईल फ्रॉम ॲड 1 असं येत नाही तोपर्यंत तुमची पूर्ण प्रोसिजर झालेली नाही हे समजायचं. हा मेसेज कंपल्सरी सी फाईलला पण हवा आहे, असेंब्ली फाईलला पण हवा आहे. हा मेसेज आला म्हणजे तुमचा प्रोग्राम व्यवस्थित झाला आहे हे समजायचं. त्यानंतर इथं डिबग, एक रनिंग करताना प्रोग्राम एक तर इथनं जाणार डी ऑप्शनला किंवा डिबगच्या ह्या इथनं जाता येतो. पण शॉर्टकट तोच आहे, डिबगच्या इथून पण जाता येतो, सेमच आहे दोघं पण. आता इथे मी स्टेप बाय स्टेप एक्झिक्युशन दाखवते. तुम्ही डायरेक्ट पण रन करू शकता. इथं जर रनचं ऑप्शन दाखवलं तर डायरेक्ट प्रोग्राम रन झालेलं आहे. 10 + 9 हे त्याचं आलेलं आहे पूर्ण. आपण आता स्टेप बाय स्टेप एक्झिक्युशन बघूया. स्टेप बाय स्टेप एक्झिक्युशन करताना आता प्रोग्रामने जसं आपण एक्झिक्यूट करायला सांगितलं त्याने पहिली स्टार्टिंगची इन्स्ट्रक्शन घेऊन टाकली आणि येल्लो लाईन जी आहे ती नेक्स्ट इन्स्ट्रक्शन दाखवत असते, तो प्रोग्राम काउंटर आहे. आता त्याने हा प्रोग्राम काउंटर इथं येल्लोने 000H हा एक्झिक्यूट केलेल्यानंतरची नेक्स्ट इन्स्ट्रक्शन तो दाखवतो येल्लो लाईन. मग ह्या इथे आपण पहिला घेणार. पहिल्या ह्याच्यात आपण 7 डेटा कशात करतोय, एमध्ये. तो आला एमध्ये. सेकंड इन्स्ट्रक्शन तो दाखवतो आता प्रोग्राम काउंटर. त्याने काय केलं पाहिजे, 09 डेटा कशात घेणार आहे तो, बीमध्ये 09 डेटा घेतला. आता दोघांची ॲडिशन करणार तो. दोघांची ॲडिशन केल्यानंतर त्याचा 10 नंबर आलेला आहे. ॲडिशन तुम्ही 16 म्हणजे 10, 15 म्हणजे एफ असतो आणि 16 म्हणजे 10H. तर 10H तुम्हाला ॲडिशन दाखवलेली आहे तिथे. आलं लक्षात? बीचा डेटा चेंज होणार नाही ॲडिशन नंतर, पण एचा डेटा रिप्लेस होऊन जातो. एचा डेटा रिझल्टने रिप्लेस होतो. आता नंबर चेंज केले, सपोज 05 घेतला आणि 02 घेतला, यांची ॲडिशन काय होणार आहे, सिम्पल 07. ही आपल्याला समजते. हेक्सा नंबरमध्ये पण सेम असणार आहे. आता हा डेटा मी फक्त असा चेंज करते. चेंज केले की प्रत्येक वेळेस सेव्ह आणि हे 3 ऑप्शन दाबायचे. किलीमध्ये किती प्रॅक्टिकल आपल्याला टोटल? सगळे का टोटल 9 नाही 11 प्रॅक्टिकल. हे डिबग करणार याला ओके म्हणणार. ओके म्हटल्यानंतर तू का घाबरतोय रे एवढा? मोठी प्रोसेस आहे मॅम, जरा अवघड दिसते. अरे ते तुम्हाला आता पहिल्यांदा करताय म्हणून. पण एक जरी स्टेप चुकली तर येणार नाही ना. प्रॅक्टिस करणार आहात ना तुम्ही. किल सॉफ्टवेअर फ्री आहे, तुमच्या लॅपटॉपवर पण येणार आहे. प्रोटस नाहीये, प्रोटस पेड आहे. हे तुम्ही वापरू शकता. क्रॅक्ड व्हर्जन उचलल्यावरती नाही येणार, ते तिकडे वर्क होणार नाही. तिकडे डाउनलोडच करायला लागेल. प्रोटस होत नाही, किल होईल. किल बोलतोय, किल तर कुठे होतं. आता पहिल्या याच्यामध्ये 05 डेटा आला एमध्ये, सेकंड याच्यामध्ये 02 आला. आता ॲडिशन होताना एचा डेटा रिप्लेस होतो आणि रिझल्ट येतो एमध्ये. बीचा डेटा चेंज होत नाही, हे इथं आपण बघितलं. आता ॲडिशन झाल्यावर 07ने पहिला डेटा एचा रिप्लेस झाला, बीचा डेटा रिप्लेस होत नाही, तो ॲज इट इज राहतो. गॉट इट? आता याच्यामध्ये पण हे जे आहे ना PSW वर्ड, म्हणजे PSW वर्ड रजिस्टर आहे ना, तो बरोबर चेंज झाला आहे. PSW वर्ड रजिस्टर कसा चेंज होतो, आता हे 000 आहे. 5 म्हणजे काय येणार 0101 आणि 2 म्हणजे काय 000.
0010 यांचे ॲडिशन काय होते 1 1 1 0 0 0 0 0. आता पॅरिटी काय आहे? ऑड पॅरिटी ना तुमची. ऑड पॅरिटी असेल तर 1 येतो, इवन पॅरिटी असेल तर 0 राहतो. PSW रजिस्टर जर तुम्ही बघितला तर काय PSW रजिस्टरमध्ये इथे कॅरी आहे, ऑक्झिलरी कॅरी आहे, अनडिफाईन आहे, RS0 नाही RS1 RS0 आहे, इकडे पॅरिटी बीट आहे, ओव्हरफ्लो आहे, माझ्या यांच्या पोझिशन नाही, हा अनडिफाईन आहे, ओव्हरफ्लो आहे, आणि एक अजून कोणता राहिला, अजून एक आहे. तर या बरोबर आहे, ओव्हरफ्लो आहे, हा अनडिफाईन आहे, ओव्हरफ्लो आहे, RS0 इथे, RS1 आहे, कॅरी, ऑक्झिलरी कॅरी, अनडिफाईन, RS1 RS0, ओव्हरफ्लो, अनडिफाईन आणि पॅरिटी. आता यांच्यानुसार जर आपण मॅन्युप्युलेशन केलं, हे चार इथं यूज होणार, 1 2 3 आणि 4 हे तर यूज होणार नाही, म्हणजे यांच्या जागेवर काय येणार 0 0 0 येणार. बरोबर आहे. रिझल्ट ओव्हरफ्लो आहे का? 8 बीटपेक्षा जास्त आहे का रिझल्ट? नाही आहे, त्यामुळे तो पण 0 येणार. कॅरी जनरेट झाली, ऑक्झिलरी कॅरी जनरेट झाली आहे? नाही, त्यामुळे तो 0. कॅरी जनरेट झाली आहे? नाही, त्यामुळे 0. पॅरिटी आहे मात्र, इव्हन ऑड पॅरिटी, त्यामुळे तो काय होणार 1. मग PSWचा कोड काय आला 01H. इथं PSW तुम्हाला 01 दिसतोय. एवढे नंबर्स मी आयुष्यात नाही बघितले. अरे बायनरी नंबरमध्ये खेळायला ना मेमरी फार स्ट्रॉंग होते, एवढं लक्षात ठेवा. स्ट्रॉंग आहे मॅम. बायनरी माझी नव्हती, तुमच्या वयात माझी पण नव्हती, पण मला इंटरेस्ट होता ह्या सब्जेक्ट. म्हणजे हेच करतो त्याला लोअर आणि हाय. हा तो डायरेक्ट करतो. आता आपण ऑक्झिलरी कॅरीचं एखादं एक्झाम्पल घेऊ. 05 आणि 05 नाही 6 आपल्याला इथून पाहिजे ना 1 1, म्हणजे 08 आणि 08 जर घेतलं युट्यूबवर काय ना 1 0 0 0 0 0 0 0 0 1 0 0 0. हे काय होणार रिझल्ट 0 0. इथं 0. ऑक्झिलरी कॅरी जनरेट होते 1 येणार. रिझल्ट काय येणार आपला 1 0 येणार. हेक्झा नंबर आहे याचा काय येणार 816 म्हणजे 10 16 येणार आहे तिथं. मग आता आपण डेटा जर चेंज केला ना, ऑक्झिलरी कॅरी म्हणजे काय इथं जनरेट होणार. रिझल्ट काय आहे ऑड पॅरिटी आहे, म्हणजे हा पण येणार आहे. म्हणजे नंबर कसा जनरेट होणार आहे तो 0 1. हे 4 तर अनडिफाईन राहतो, ओव्हरफ्लो पण नाही आहे, हा पण अनडिफाईन आहे. आणि हे म्हणजे नंबर काय येणार आहे तो 1. ओव्हरफ्लो किंवा FF पेक्षा रिझल्ट मोठा असेल तर ॲडिशनचं तेव्हा. मग आता याचा काय येणार नंबर हा 6 नाही 2 4 4 1. PSW आपल्याला 4 1 दिसेल. पहिल्या ह्याच्यात आला 8, सेकंडमध्ये इन्स्ट्रक्शनमध्ये बीमध्ये 8 येणार. थर्डमध्ये काय होणार आहे की यांचा रिझल्ट येईल. आणि आता PSW बघा आला 4 1. तो ॲटोमॅटिकली अपडेट होतो, त्याला आपल्याला हां पण तो PSW नुसार होतो. PSW नुसार होतो म्हणजे कसा होतो, पॅरिटी इव्हन आहे की ऑड आहे त्यानुसार पॅरिटी बीट चेंज होणार. पॅरिटी ऑड असेल तर 1 होणार, इव्हन असेल तर 0 राहतो. नंतर ओव्हरफ्लो रिझल्ट असेल, हे तर 4 तर यूजच होणार नाही. हा 1 2 3 आणि 4 हे कंपल्सरी 0 राहणार. ओव्हरफ्लो रिझल्ट म्हणजे काय की तो FF पेक्षा ग्रेटर असेल तर 1 होणार, अदरवाईज तो 0 असेल. हां येऊ शकतो ना डेटा. आता सपोज मी जर ॲड केलं 39 नाही F1 आणि
2 यांचं जर ॲडिशन घेतलं तर काय ना 3 येणार आणि एफ आणि एफचे ॲडिशन जास्त होते अजून 16 + 16 32 म्हणजे ती जास्त झाली ना. ॲटोमॅटिक कॅरी जनरेट होणार त्या कंडिशनला. आपण तोही करून बघू चेंज. फक्त इथं एफ घ्यायचा. डेटा आहे ना 8 बिटच डेटा झाला ना तो F8 पुस्तक त्यामुळे तो चालणार आहे डेटा. कोणता हा इथं आता एफ म्हणजे काय इथं 0 जेव्हा आपण एफ नंबर ABCD अल्फाबेट वापरणार असू नंबरसाठी तेव्हा त्याच्या पुढे कंपल्सरी 0 द्यावा लागतो. आता गेला एरर कंपाईल एरर. आता याला डिबग जर केला पहिल्या याच्यामध्ये F8 डेटा आला A मध्ये, सेकंड इन्स्ट्रक्शनमध्ये पण B मध्ये आला, थर्ड याच्यामध्ये आता त्यांचा रिझल्ट F0 आहे पण इथं कॅरी जनरेट झालेला C. कॅरी जनरेट झाली म्हणजे हा बीट काय होतोय तुमचा 1 होतोय. 1 झाला आणि परत इकडं ऑक्झिलरी कॅरी पण जनरेट झालेली आहे. दोघांची ॲडिशन किती होणार म्हणजे 1-1चा हेक्झा कोड किती आहे C 11चा 1100 म्हणजे 12 आला तो. 8 + 4 12 हां 8 + 4 हां त्याचा C येतो. तो तिथं C आलाय. C0 तो त्याच्यात दाखवतोय तो PSW मधला PSW एक्झाममध्ये दाखवतोय. 10चा वरती गेला 9च्या वरती गेला. आलं लक्षात. हे कुणाला नाही समजलं आत्ताच घेतलेलं मला तर पहिल्यापासून नाही समजलं. पहिल्यापासून काय नाही समजलं. आधी ना तुम्ही सिम्पल ॲडिशनचा प्रोग्राम करा त्यानंतर मग मी तुम्हाला समजतो.